भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचं नाव तुम्हाला माहिती आहे का? ती आहे सावित्री जिंदाल. त्यांची अंदाजे संपत्ती ही 34.3 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. त्या ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्ष आहेत आणि हा समूह स्टील, वीज आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये कार्य करतो. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा समावेश हा फोर्ब्सच्या यादीमध्ये देखील झालेला आहे. ओ.पी. जिंदाल या उद्योगपतींच्या त्या पत्नी असून जिंदाल यांचे 2005 मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. जिंदाल समूहाची सर्व सूत्रे त्यानंतर त्या पाहू लागल्या. 60 वर्षीय सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या अध्यक्ष आहेत. 20 मार्च 1950 मध्ये आसाममध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंचे लग्न हे जिंदाल यांच्याशी झाल्यानंतर त्या हरियाणातील हिसार येथे राहाव्यास आल्या. त्यांचे शिक्षण हे पदवीपर्यंत झालेले असले तरी मारवाडी घरातील एक महिला म्हणून त्यांनी आपला संसार सुरू केला. त्यांना एकूण 10 मुले आहेत. पृथ्वीराज, सज्जन, रतन, नवीन यांच्यासह अन्य 6 मुले त्यांना झालेली आहेत. सध्या त्यांची 4 मुले विविध कंपन्यांचा कारभार पाहत आहेत, तर पतीच्या निधनानंतर त्या संसारामध्ये सक्रिय झाल्या. आपले पती उद्योगधंदा करतात यांची त्यांना कल्पना होती. अर्थात ते आपल्या व्यवसायातून किती पैसा कमवतात याची त्यांना तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. एक गृहिणी म्हणून त्या आयुष्य जगल्या. मात्र पती ओ.पी. जिंदाल यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सुमारे 14 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या जिंदाल समूहाची सर्व सूत्रे आली. यामुळे त्यांचे जीवनमानच बदलून गेले. एक घरगुती महिला ही भूमिका बदलून त्यांना एका उद्योगपतीच्या भूमिकेमध्ये यावे लागले. अर्थात ही नवीन भूमिका त्यांनी यशस्वीरित्या वठवली देखील आहे. एवढी श्रीमंती असली तरी त्या अतिशय साधेपणाने आपले जीवन जगतात. साधी कॉटनची साडी त्या नेसतात. देशातील सर्वात श्रीमंत महिला असून देखील त्यांचा गौरव झालेला असला तरी त्याची त्यांना कधीही घमेंड वाटत नाही. जिंदाल समूह हा प्रामुख्याने वीज निर्मिती, पोलाद उत्पादन यामध्ये कार्यरत असतो. सावित्री जिंदाल या हरियाणा विधानसभेच्या सदस्य आहेत. काही काळ त्यांनी हरियाणाच्या वीज मंत्री म्हणून देखील काम पाहिले. सावित्रीबाईंनी आपल्या समूहाची सूत्रे स्वीकारल्यापासून गेल्या 5 वर्षात समूहाची उलाढाल ही 3 पटीने वाढलेली आहे. त्या ज्या हिसार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्याच ठिकाणी 5 दशकांपूर्वी त्यांच्या पतीने छोटासा कारखाना सुरू करून आपल्या उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली होती. सावित्री जिंदाल या समूहाच्या अध्यक्ष असल्या तरी कंपन्यांचे कामकाज त्यांनी आपल्या 4 मुलांना वाटून दिलेले आहे. ही मुले या कंपन्यांचे दैनंदिन कामकाज पाहतात. त्यातील नवीन जिंदाल हे काँग्रेसचे खासदार आहेत. सावित्रीबाई आपल्या उद्योगात जशा लक्ष घालत असतात तसेच त्यांनी आठवड्यातील 3 दिवस आपल्या मतदारसंघासाठी देखील राखीव ठेवलेले आहेत. या 3 दिवसात त्या नागरिकांना भेटत असतात व त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात. ओ.पी. जिंदाल यांनी हयात असतानाच आपल्या उद्योगाची वाटणी मुलांमध्ये करून ठेवलेली होती. मात्र त्यांनी दिल्लीतील आपले घर सर्वांसाठी ठेवले आहे. आज देखील जिंदाल कुटुंब हे तेथे एकत्र राहते. या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम सावित्रीबाई अतिशय उत्तमरित्या करतात. फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. त्यांचा या यादीत 5वा क्रमांक लागतो. उद्योजक, राजकारणी व गृहिणी अशा सर्व भूमिका आपल्या देशातील या सर्वात श्रीमंत महिला सावित्रीबाई जिंदाल या वठवत असतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.